गोपीनाथ मुंडे यांच्या 11व्या पुण्यतिथी निमित्तानं आज पांगरी येथे गोपीनाथ गडावर अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। दरवर्षीप्रमाणे यंदाही पंकजा मुंडे आपल्या कुटुंबियांसहित या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच त्यांच्यासोबत माजी मंत्री धनंजय मुंडेही उपस्थित राहतील। राज्य मंत्रिमंडळाची सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे। यामध्ये राज्यातील वाढत्या कोरोनासह विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। आजच्या या बैठकीमध्ये कुठले मोठे निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅबिनेट नंतर आज शिवसेनेची महत्त्वाची बैठक होणार आहे। शिवसेना मंत्र्यांसहित आमदारांची बैठक उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पार पडेल। या बैठकीमध्ये रायगड पालकमंत्री पदासह महामंडळ वाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। निधी वाटप आणि विविध राजकीय मुद्द्यांवर शिंदे सहकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं कळतंय। भरत राजपूत यांची भाजपच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे। पालघरमधील भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार राजन नाईक यांच्या उपस्थितीमध्ये राजपूतांचा सत्कार करण्यात आलाय। राजपूत यांची दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे जिल्ह्यामध्ये भाजप संघटन मजबूत होणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। सांगली महापालिका क्षेत्रामधल्या झोपडपट्टीधारकांना घरांचे मालकी उतारे मिळावे या मागणीसाठी झोपडपट्टीधारकांनी आमरण उपोषण सुरू केलंय। उच्च न्यायालयाचा आणि विभागीय आयुक्तांचा आदेश असूनही सांगली मनपानं मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप झोपडपट्टी पुनर्वसन समितीनं केलाय। देवस्थान इनामी वर्ग 3च्या जमीन खालसा करून त्या शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात अशा मागणीसाठी सांगलीमध्ये अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकार विरोधात निदर्शनं करण्यात आली। शासनाच्या इनाम जमीन धोरणामुळे शेतकऱ्यांचे सातबारावरून नावं कमी झालेली आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाहीयेत अशी खंत आणि तक्रार त्यांनी व्यक्त केली आहे। यवतमाळच्या दाभडी गावामधून आज काँग्रेसची शेतकरी आत्मसन्मान रॅली निघणार आहे। शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं न पाळल्यामुळे ही रॅली काढली जाणार आहे। या यात्रेद्वारे भाजपनं दिलेल्या फसव्या आश्वासनांविरोधात राज्यभरात आंदोलन पुकारलं जाणार आहे। पालघरच्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनं मोर्चा काढला। अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्याला तातडीनं भरपाई मिळावी विविध मागण्यांसाठी सुद्धा त्यांनी मोर्चा काढला। नाशिकच्या येवल्यामध्ये महावितरणच्या वतीनं विद्युत सुरक्षा जनजागृती रॅली काढण्यात आली। विद्युत सुरक्षेचे नियम पाळा, विद्युत वीज अपघात टाळा यासह विविध प्रकारे संदेश या रॅलीमध्ये देण्यात आले। तसंच यावेळी महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। नाशिकमधील साक्री शिर्डी या राष्ट्रीय महामार्गावर सिमेंटचं काँक्रिटीकरण सुरू आहे। या कामामुळे अनेक ठिकाणी गटारं बंद झालेली आहेत। तसंच याकडे प्रशासनानं दुर्लक्ष द्यावं यासाठी मागणी केली जाते। या भागामध्ये रस्त्यावर गटारांचं पाणी येते त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। मुरुडमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना वाहनांच्या पार्किंगसाठी आता पैसे मोजावे लागणार आहेत। मुरुड नगरपालिकेनं हा निर्णय घेतलेला आहे। समुद्रकिनारी वाहनतळ बनवण्यात आलं असून ठेकेदारी पद्धतीने चालवण्यात येणार आहे। छोट्या वाहनांना 3 तासांसाठी 50 रुपये तर मोठ्या वाहनांना 100 रुपये आकारण्यात येणार आहेत। नाशिकच्या येवल्यामधील MIT इंजिनिअरिंग महाविद्यालयामधील 215 विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली आहे। या विद्यार्थ्यांना वार्षिक 3 ते 5 लाखांचं पॅकेज मिळालं असून त्यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संचालकांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय। बदलापुरातील सर्वात मोठ्या बाल उद्यानाचं लोकार्पण करण्यात आलंय। माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी या बाल उद्यानाचं लोकार्पण केलंय। परिसरातील अतिक्रमण हटवून 5 एकरामध्ये हे बाल उद्यान उभारण्यात आलंय। अमरावतीच्या राधा सिटी परिसरातून 12 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आलाय। गाडगेनगर पोलिसांनी एका गोडाऊनमध्ये धाड टाकून गुटखा जप्त केलाय। पोलिसांनी कस्टडीमध्ये असलेल्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई केली आहे। पुण्यामधील सायबर फसवणूक प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित तुषार वाजंत्रे याला पनवेलमधून अटक झाली आहे। त्यांना पोलीस असल्याची बतावणी करून पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाला आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये अटक होईल अशी भीती दाखवून 6,39 लाख रुपयांची फसवणूक केली। न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।
मीरा रोड परिसरामध्ये चरस हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय। विक्रीसाठी घेऊन जाणारं 22 लाखांचा चरस पोलिसांनी हस्तगत केलाय। एका संशयित तरुणाची झाडाझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे चरस सापडलं। गोंदिया जिल्ह्याच्या देवरीमध्ये एमडी ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आलाय। तसंच दोघांना सुद्धा अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 1.6 ग्रॅम वजनाचे एमडी जप्त करण्यात आले। अकोला जिल्ह्यामधील पिंजरमध्ये चोरट्यांनी इलेक्ट्रिक ॲल्युमिनियम तारा आणि बोलेरो पिकअप गाडी लंपास केली आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये पोलिसांनी 2 दिवसांमध्येच 3 आरोपींना मुद्देमालासहित अटक केली आहे। बलात्कार प्रकरणामध्ये चेन्नईमधील महिला न्यायालयानं आरोपीला 30 वर्षांची जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। अण्णा विद्यापीठ बलात्कार प्रकरणामध्ये आरोपी ज्ञानशेखरनला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे। तसे 90,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय। मध्य प्रदेशच्या छतरपूरमध्ये प्रताप भवन परिसरातून फॉर्च्युनर कारची चोरी झाली आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये पोलिसांनी वाहनाचा शोध सुरू केलाय। तसंच या प्रकरणामध्ये चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय। दिल्लीमधील चांदणी चौकामध्ये दिवसाढवळ्या दरोडेखोरांनी गोळीबार करून दरोडा टाकला। दरोडेखोरांनी एका दुकानातून 35 लाख रुपयांची लूट केली आहे। या प्रकरणामध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे। नाशिकमध्ये गुन्हे शाखेनं NDPCSR कायद्याअंतर्गत 22 गुन्हे दाखल केलेले आहेत। या प्रकरणामध्ये 29 आरोपींना अटक झाली आहे। तसंच या कारवाईमध्ये 8,49,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मुंबई विमानतळावरून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। एका प्रवाशाच्या बॅगेमध्ये तब्बल 47 विषारी साप आढळून आलेले आहेत। कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली आहे। थायलंडवरून संबंधित व्यक्ती परत येत असताना ही कारवाई झाली आहे। पनवेलमधील लॉजवर देह विक्रीचा व्यवसाय सुरू होता। लॉजवरील देह विक्री व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला। या प्रकरणामध्ये दोघांना अटक झाली आहे। 5 महिलांची सुटका करण्यात आली आहे। लॉजच्या मालकाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अन्न आणि औषध प्रशासनानं अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणामध्ये झेप्टोची मूळ कंपनी किराणा कार्ट आणि टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचा धारावीमधील परवाना निलंबित केलेला आहे। महाराष्ट्र FDAनं धारावी इथल्या झेप्टोच्या गोदामावर अचानक छापा टाकला। या मोठ्या कारवाईमध्ये त्यांना अनियमितता आढळून आली, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे। भिवंडीमधील बोरिवलीमध्ये ATSनं कारवाई केलेली आहे। देशामध्ये घातपाताचा कट रचण्यात येत असल्याची माहिती ATSला मिळाली। त्यानंतर भिवंडीमधील बोरिवलीमधल्या साकीब नाचणच्या घरावर ATSनं छापेमारी करून त्याची चौकशी केलेली आहे। कारवाईमध्ये साकीबकडून तलवार, सुरी आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे। धुळे जिल्ह्यामध्ये STBT प्रकारचे बियाणे जप्त करण्यात आलेले आहेत। आरोपींकडून 208 बियाणांची पाकिटं हस्तगत करण्यात आली आहेत। यातील 8 पाकिटांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। दिल्लीच्या वझीरपूरमध्ये बेकायदेशीर अतिक्रमण हटवण्यासाठी पाडकामाच्या कारवाईला आता सुरुवात झाली आहे। या परिसरामध्ये बेकायदेशीरपणे स्थायिक होऊन घरं बांधण्यात आलेली होती। दरम्यान या बांधकामावर दिल्ली महानगरपालिकेनं कारवाई केली आहे। कल्याणच्या सारी चौकातील सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पान टपरी चालकाला अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून पान मसाला, तंबाखू, सुपारी असा 48,000चा साठा जप्त करण्यात आला आहे। दिंडोरीच्या जाधव वस्तीमध्ये दहशत माजवणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आलाय। अनेक दिवसांपासून परिसरामध्ये बिबट्याची दहशत होती। वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झालाय, त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय।